साधारण अर्धा पाऊण तास लागतो गडाच्या पहिल्या दरवाजापर्यंत पोचायला आपल्याला. मित्रांनो, दरवाजावरती असलेल्या गणेशाच्या शिल्पांमुळेच याला गणेश दरवाजा असं नाव दिलेलं आहे. गडावर प्रवेश करताच डाव्या हाताला आपल्याला इथे दर्गा पाहायला मिळतोय. तो तिथे घोड्याचा पागा आणि हे धान्याचं कोठार पाहिल्यानंतर ही एक वाट इथे पुढे येते. मित्रांनो, याला विंचूकडा नाव का पडलेलं आहे हे आपल्याला लक्षात येतं इथे आल्यानंतर. बापरे, हेच ते मित्रांनो गडावरचं 16 कोणी पाण्याचा टाका आहे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या या चॅनलवरती. आज आपण पुन्हा एकदा आलो आहोत पुणे जिल्ह्यात असलेल्या मावळ तालुक्यामध्ये. आणि या मावळ तालुक्यातील पावना खोऱ्यामध्ये कोकणातील व्यापारी बंदरातून येणाऱ्या अनेक घाटवाटा आहेत. आणि याच घाटवाटांवर लक्ष ठेवण्याकरता अनेक दुर्गांची येथे बांधणी केली गेली. त्यापैकीच एक किल्ले लोहगड. आणि याच लोहगडाच्या दर्शनासाठी आता आपण जाणार आहोत. माझ्या मागेच लोहगडाचा जबरदस्त व्ह्यू दिसतो आहे. आणि संपूर्ण लोहगड आणि तो तिथं दूरवरती आपल्याला विंचूकडा आणि त्या विंचूगडाच्या तोंडावरती फडकणारा भगवा, असं सुंदर दर्शन आपल्याला इथून लोहगडाचं होतं आहे. तर वेळ न घालवता सुरू करूया आपल्या लोहगडाकडे जाणारा प्रवास. सह्याद्रीच्या मुख्य रांगेत पूर्व दिशेला अनेक लहान मोठ्या शाखा फुटल्या आहेत आणि याच शाखांमधून एखादी नदी उगम पावते. त्यामुळे या प्रांतात वाहणाऱ्या नद्या, किल्ले अथवा गावांच्या नावावरून हा परिसर ओळखला जातो. याच पवन मावळात असलेल्या आणि लोहधातूप्रमाणे आपली अभेद्यता दर्शवणारा किल्ले लोहगड. मुंबईपासून 100 किलोमीटर, पुण्याहून 60 तर लोणावळ्यापासून अवघ्या 12 किलोमीटरवर हा किल्ला आहे. किल्ल्याला भेट देण्यासाठी रेल्वेने येत असल्यास लोणावळा पुणे दरम्यान असलेल्या मळवली या रेल्वे स्थानकावर उतरून आपण रिक्षा करून लोहगडापर्यंत पोहोचू शकतो. गेल्या काही वर्षामध्ये पवनखोऱ्याचा परिसर पर्यटनाचा केंद्रबिंदू म्हणून उदयास आला आहे. त्यामुळे या परिसराला भेट देणाऱ्या पर्यटकांची गर्दीसुद्धा फार असते. मित्रांनो, आता पार्किंगजवळ पोचलो आहे. पण आज वर्किंग डे असून सुद्धा पर्यटक येत आहेत गड पाहण्यासाठी. आणि माझ्या मागे पाहू शकताय. आणि ह्या इथे सुद्धा गाड्या आहेत. त्यामुळे बऱ्यापैकी आज टुरिस्ट आलेले आहेत गड फिरण्यासाठी. तेव्हा आपण पण आता सुरू करूया आपला प्रवास लोहगडाकडे जाण्याचा. मित्रांनो, गडाकडे जाणारा हा पायरी मार्ग आहे. इथूनच आपला आता चालू होतोय प्रवास. थोडं वर येताच आपल्याला आर्किओलॉजीचं चेकपोस्ट लागतं. इथे आपल्याकडून 25 रुपये पर हेड 25 रुपये चार्ज करतात. आणि फॉरेनर्स जर असतील तर त्यांना 300 रुपये चार्ज आहे. मित्रांनो, इथून पावना लेकचा जबरदस्त व्ह्यू दिसतो आहे. आणि त्याच्याच बाजूला आपल्याला तो तिथे किल्ले तिकोना दिसतो आहे. आणि हा इथे तुंग किल्ला आहे. आणि लोहगड आणि हा इथं विसापूर आहे. त्यामुळे आणि तिथेच मागे मोरगिरीसुद्धा दिसतो आहे आपल्याला. ही जी किल्ल्यांची रांग आहे या पूर्ण रांगेचं आपल्याला इथून दर्शन होतं आहे. गड फिरायला सुरुवात करण्याआधी गडाचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊया. समुद्रसपाटीपासून 3400 फूट उंचीवर असलेल्या किल्ल्याची चढाई सोपी आहे. दीर्घकाळ मराठ्यांच्या ताब्यात असलेल्या गडाचा इतिहास पुरातन काळापासून चालत आला आहे. अनेक राजवटींनी या गडावर राज्य केले. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहमनी, निजाम, मोगल व मराठा या सर्व राजवटींनी आपल्या विजयी पताका येथे फडकावल्या. निजामांकडून सन 1648मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी गड ताब्यात घेतला. परंतु सन 1665मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहामध्ये गड मोगलांना द्यावा लागला. पण 5 वर्षातच लोहगड छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा मिळवला व दीर्घकाळ गडावर भगवा फडकला. चला तर मग इतिहासाच्या पाऊलखुणा पुन्हा एकदा उलगडण्यासाठी सज्ज होऊया.
आर्किओलॉजीच्या चेकपोस्टवरून 10 मिनटातच आपण गडाच्या पहिल्या प्रवेशद्वारावर पोचतो. गणेश दरवाजा. दरवाजावरती असलेल्या गणेशाच्या शिल्पांमुळेच याला गणेश दरवाजा असं नाव दिलेलं आहे. आणि दरवाजाची रचना आपण पाहिली तर आपल्याला लक्षात येते की इथे बोल्ट मारलेलं आहे. आता त्यावेळेला पण बोल्ट असतील की नाही याची कल्पना नाही आहे, पण ही रचना अशा प्रकारे आहे की इथे बोल्ट मारलेलं आहे जेणेकरून हा दरवाजा आतल्या बाजूला लटकू नये किंवा त्याचा बॅलन्स जाऊ नये, ह्यासाठी ही बोल्टची रचना आहे. आणि अजूनसुद्धा आपण ही कडी बघू शकतो, याची मजबूती आणि किती प्रशस्त दरवाजा आहे. हीच रचना आहे मित्रांनो जी आपल्याला पूर्वी गडावरती पाहायला मिळत होती. गणेश दरवाज्यातून आत येताच उजव्या हाताला आपल्याला ही देवडी पाहायला मिळते. तर डाव्या बाजूला खांब बसलेली दुसरी देवडी आहे. गणेश दरवाज्यातून आतमध्ये आल्यानंतर उजव्या हाताला आपल्याला एक छोटी देवडी आहे आणि तिथूनच इथे या तोफा पाहायला मिळत आहेत. आणि सध्या ऑइल लावून ठेवलेलं आहे तोफा गंजू किंवा खराब होऊ नयेत यासाठी. आणि समोरच हा इथे एक आपल्याला शिलालेखसुद्धा ठेवलेला पाहायला मिळतो आहे. गणेश दरवाजाच्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा बळी देण्यात आला आणि त्याबद्दल त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटीलकी देण्यात आली असा उल्लेख शिलालेखावर आढळतो. ह्याच शिलालेखाच्या बाजूला एक वाट आपल्याला आतमध्ये घेऊन जाते. आत प्रवेश करताच एक काळोखी खोली नजरेस पडते. याचा उपयोग टेहळणीकरता करण्यात येत होता. यापैकी एका खिडकीतून लोहगडवाडीचा परिसर तर एका खिडकीतून गणेश दरवाजाकडे येणारी वाट पहारेकरांच्या नजरेच्या टप्प्यात राहते. गणेश दरवाजाकडून थोडे वर येताच एका प्रवेशद्वारातून आपण गडाच्या सर्वात मोठ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेल्या बुरुजावर प्रवेश करतो. गडावर येणारा प्रत्येक टप्पा हा त्याच्यावर असणाऱ्या बुरुजावरील पहारेकरांच्या निशाणावर राहतो. गडाच्या प्रत्येक जागेचा वापर योग्य प्रकारे केलेला आपल्याला येथे पाहायला मिळतो. इथे एक वास्तू आहे छोटी आणि ह्या इथे पायऱ्या दिलेल्या आहेत. हा बहुतेक गडाचा चोर दरवाजा असावा. तटबंदीला लागून असलेली ही वास्तू म्हणजे पहारेकरांसाठी बांधलेले शौचकूप आहे. या शौचकूपाच्या बाजूनेच गडाचा चोर दरवाजा आहे. येथून थोडे पुढे आल्यावर आपल्याला एक पाण्याचे टाके लागते. पाण्याच्या टाक्याकडून आत आल्यावर पायऱ्या असलेले भुयार नजरेस पडते. पण आपण जेव्हा आत जातो तेव्हा हे भुयार नसून 2 छोट्या खोल्या असल्याचे कळते. याची एकंदर रचना पाहता याचा उपयोग सुद्धा शौचकूप म्हणून केला जात असावा. सध्या गाळ जमल्यामुळे गडाबाहेर मलबा जाणारे होल बुजले असावे. या बुरुजाकडून थोडे वर येताच आपण वर्तुळाकार बुरुजाजवळ पोहोचतो व येथूनच गडाच्या दुसऱ्या प्रवेशद्वारावर जाणाऱ्या पायऱ्या आहेत. या पायऱ्यांची रचना राजगडावरील पाली दरवाजा 2 कडे जाणाऱ्या पायऱ्यांशी मिळती जुळती आहे. गडाचे हे दुसरे प्रवेशद्वार. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला शरबाची कोरलेली शिल्पे आहेत व प्रवेशद्वाराची सुंदर रेखीव कमान गडाच्या 3ऱ्या टप्प्यात आपले स्वागत करते.
दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या वर जाण्यासाठी एक छोटा दरवाजा आहे. येथून आत आले असता एक शौचकूप दिसते. व येथूनच प्रवेशद्वाराकडे येणाऱ्या मार्गावर लक्ष राहील अशी बुरुजाची व तटबंदीची रचना लक्षात येते. या दुसऱ्या प्रवेशद्वारातून जेव्हा आपण वर येतो या बाजूला, तेव्हा सरळ आपण वर निघून जातो. पण जर आपण तटबंदीवरती चालत आलो तर इथे आपल्याला काही खोदलेल्या लेण्या आहेत की टाका आहे ते माहिती नाही आहे, पण हे बहुतेक पाण्याचा टाका असावा. 1, 2 आणि 3 वास्तू आहेत ज्या आपल्याला इथे पाहायला मिळतात. दरवाजाकडून वर आल्यानंतर डाव्या हाताला 2 पाण्याचे टाके आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हे जे उजव्या बाजूचा टाका आहे हे भलं मोठं टाकं आहे. डीप नाही आहे जास्त, पण हे पाणी आपण पिऊ शकतो. आणि याच्याच बाजूला हे अजून एक पाण्याचा टाका आहे. आणि इथे गेलो आपण तर इथून सुद्धा आपल्याला हे पाणी पिण्यासाठी घेता येईल. टाक्यांकडून थोडे वर येताच गडाचा तिसरा दरवाजा म्हणजेच नारायण दरवाजाजवळ आपण पोहोचतो. या दरवाजाची बांधणी नाना फडणवीसांनी सन 1789 केली. नारायण दरवाजातून आत प्रवेश करताच इथे 2 छोट्या देवड्या आहेत. एक ही आहे आणि एक ह्या बाजूला आहे देवडी. नारायण दरवाजासमोरच गडावरील चौथा दरवाजा आहे. या दरवाजातून आत प्रवेश करताच उजव्या हाताला एक देवडी आहे व आत आले असता प्रशस्त असा हनुमान दरवाजा लागतो. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला मारुतीचं शिल्प कोरलेलं आहे. आणि दरवाजावरती सुंदर नक्षीकामसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. महाद्वाराचे लाकडी प्रवेशद्वार आजही त्याची भक्कमता दर्शवते. एवढी वर्षे उलटूनही आजही त्याच ताकदीने उभे महाद्वार गडाचे रक्षण करत आहे असे भासते. द्वाराचे अणुकुचीदार खिळे, साखळदंड, कडी, द्वारावरील नक्षी सारेच काही निशब्द करणारे. हनुमान दरवाजातून आपण गडावर प्रवेश करतो. आत आले असता दरवाजाला लागूनच चौथर आहे. याची रचना जर आपण नीट पाहिली तर आपल्या हे लक्षात येते की पूर्वी येथे छोट्या खोल्या असणार, कारण भिंतीमध्ये असलेल्या बांधकामाची खूण आणि दिवे ठेवण्यासाठीच्या खिडक्या या वास्तूची साक्ष देतात. तसेच उजव्या चौथऱ्यावरील कोपऱ्यावर एक छोटी खोली आहे. याचा वापर दारुगोळा कोठार व हत्यारे ठेवण्यासाठी केला जात असावा. आणि फायनली आपण गडावरती प्रवेश केला आहे. आणि गडावर प्रवेश करताच डाव्या हाताला आपल्याला इथे दर्गा पाहायला मिळतो आहे. आता तो जाऊन पाहणार आहोत आपण. दर्ग्यासमोरच चुन्याच्या घाण्याचे चाक पाहायला मिळते. संपूर्ण दगडाचे बांधकाम असलेल्या दर्ग्याची वास्तू सुंदर व आकर्षक आहे. दर्ग्याच्या आत आले असता 2 थडग्यांचे दर्शन होते व त्यांच्याच वर कळसाच्या आतील बाजूला सुंदर नक्षीकाम केलेले पाहायला मिळते.
दर्ग्याच्या मागील बाजूला चुना बनवण्याच्या कारखान्याची वास्तू आहे. गडाच्या बांधकामासाठी लागणारा चुना येथेच बनवण्यात येत होता. दर्ग्याशेजारीच शिवकालीन सभागृह आहे. गडावरील महत्त्वाचे निर्णय, युद्धासाठी पत्र व आदर सत्कार करण्यासाठी सभागृहाचाच वापर केला जात असे. सदरेवरती या 3 छोट्या तोफा ठेवलेल्या आपल्याला दिसत आहेत. सभागृहाच्या इथून तिथे एक बोर्ड लावलेला आहे. त्या बोर्डवरती महादेवाचे मंदिर, त्र्यंबक तलाव, 16 कोणी तलाव आणि विंचुकडा हे सगळं डाव्या बाजूला आहे. आणि हा इथे एक बोर्ड आहे, याच्यावरती घोड्याचा पागा, लक्ष्मी कोठी आणि दर्गा हे सरळ दिलेले आहे ह्या रस्त्याने. तर आपण सगळ्यात आधी ह्या रस्त्याने सरळ जाणार आहोत आणि मग नंतर वळसा घालून त्या बोर्डावरती ज्या वास्तू लिहिलेल्या आहेत त्या पाहण्यासाठी तिथे जाणार आहोत. इथे जात असतानाच हे काही वास्तूचे आपल्याला पडके अवशेष पाहायला मिळत आहेत अगदी सभागृहाच्या बाजूलाच. कदाचित इथे दारूचं कोठार किंवा धान्याचं कोठार असावं. आणि इथे सुद्धा आपल्याला काही जोते पाहायला मिळत आहेत. हे बहुतेक घराच्या बांधकामाचे जोते असतील. मित्रांनो, माझ्या मागे जे आता पाहत आहे हे गडावरची घराचे अवशेष आहेत. आणि तिथूनच जेव्हा आपण पुढे येतो चालत, तेव्हा हा इथे आपल्याला घोड्याचा पागा आणि धान्याचा कोठार पाहायला मिळते. तो घोड्याचा पागा आहे आणि हे इथे धान्याचा कोठार आहे. तर सगळ्यात आधी आपण घोड्याचा पागा आतून जाऊन पाहणार आहोत. घोड्याचा पागा म्हणजे घोडे बांधण्यासाठी किंवा घोडे ठेवण्यासाठीची जागा. आणि इथे बघा बोर्डसुद्धा लावलेला आहे घोड्याचा पागा असा. आत येताच घोड्यांना पिण्यासाठी हे काही खाचे केलेले आहेत पाण्याचे. आणि इथून समोर आपण जर बघितलं तर खूप मोठी वास्तू आहे ही. आणि घोडे बांधण्यासाठी याचा वापर केला जात होता. आणि एकंदर याची रचना बघितली तर इथे मध्ये खाण्यासाठी ठेवलं जात असणार घोड्यांना. आणि ही बाजू संपूर्ण आणि ती तिथली बाजू ही घोड्यांना बांधण्यासाठी होती. आता सध्या गडावरती काही ना काहीतरी काम चालू असतं, त्यामुळे हे बांबू आणि सगळे आपल्याला इथे ठेवलेले पाहायला मिळत आहेत. घोड्याच्या पाग्यातून बाहेर आल्यानंतर इथे अर्धवट खोदलेलं काही लेणं पाहायला मिळतं आहे. आणि डाव्या बाजूला जेव्हा आपण येतो तेव्हा ही जी वास्तू आहे हे बहुतेक धान्याचं कोठार असणार. पण आत्ता इथे पाणी जमल्यामुळे तशी फार खोली नाही आहे. आपण बघू शकतो याची रचना. लाईट लावून दाखवतो. त्यामुळे हे धान्याचं कोठार किंवा राहण्यासाठी जागा असणार. ही बसण्यासाठी काही आसनं आपल्याला इथे दिलेली पाहायला मिळत आहेत. आणि ही जर वास्तू आपण आतून बघितली तरी अशा प्रकारे आहे. तो तिथे घोड्याचा पागा आणि हे धान्याचं कोठार पाहिल्यानंतर ही एक वाट इथे पुढे येते आहे. इथे सुद्धा आपल्याला काही लेणी पाहायला मिळते. मित्रांनो, शेजारी असलेला सभागृह आणि हे घराचे जोते यावरून हे लक्षात येतं आपल्याला की ही जी इथे काही लेणी आहेत इथे धान्याचा कोठार म्हणून याचा वापर नक्कीच केला जात असावा. आणि याच्याच बाजूला
हे काही अवशेष पाहायला मिळत आहेत. ही रचना एकंदर कशा प्रकारची आहे हे लक्षात येत नाही आहे, पण तुम्हाला जर माहिती असेल तर नक्कीच कळवा मला कमेंट करून. आणि याच्याच बाजूला थोडं पुढे आलो की आपण या पाण्याच्या टाक्याजवळ पोचतो. खूप मोठा टाका आहे आणि खोलसुद्धा आहे. खोली लक्षात येत नाही आहे, पण डीप बघू शकताय तुम्ही. पूर्ण आतल्या बाजूला आहे खोदलेलं हे. आणि छोटे छोटे मासेसुद्धा दिसत आहेत आपल्याला तिथे. आणि याच पाण्याच्या टाक्यावरून एक रस्ता हा इथे जातो आहे वरती लक्ष्मी कोठीकडे, आणि तो सुद्धा तिथून फिरून जातो आहे. तर आपण इथून जाऊन बघूया काही वास्तू आहेत का ते वरच्या बाजूला. आपण त्या पाण्याच्या टाक्याच्या बाजूने वर आलो, पण वरून पुन्हा आपण खाली जातो आहे. जे तिथून लक्ष्मी कोठीकडे जाण्यासाठी वाट होती, इथेच खाली घोड्याचा पागा आहे. आणि इथून आता आपण ही वाट आहे, या वाटेने पुढे चाललेलो आहोत. मित्रांनो, किल्ला खूप सुस्थितीत आहे. बऱ्यापैकी वास्तू आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे फिरण्यासाठी जरी छोटा असला तरी गडावरती वास्तू खूप आहेत. त्यामुळे वेळ राखून या. गडावरती फिरायचं, संपूर्ण गड फिरायचा असेल तर वेळ राखून या, तरच तुम्ही गड फिरू शकताय हा. आणि ही वाट आपल्याला सरळ सरळ तटबंदीच्या बाजूनेच घेऊन चाललेली आहे. गडावरची हीच ती खजिना ठेवण्याची जागा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी सुरत लुटली, त्यावेळी लुटलेला खजिना याच लक्ष्मी कोठीमध्ये ठेवला होता. आजही या स्थानाला गडावर विशेष महत्त्व आहे. त्यामुळे दररोज नित्यनियमाने या जागेची पूजा केली जाते. याच ठिकाणी 50 ते 60 लोकांची राहण्याची सोय अगदी सहज होऊ शकते. लक्ष्मी कोठीसमोरच ध्वजास्तंभावर एक तुटलेली तोफ ठेवली आहे व कोठी शेजारीच एक लेणी आहे. याचा वापर मावळ्यांना आरामासाठी केला जात असावा. लक्ष्मी कोठीच्याच बाजूने वर आल्यानंतर इथे आपल्याला पाण्याचं टाकं पाहायला मिळते. आणि भलं मोठं पाण्याचं टाकं आहे हे. आणि काही हुशार लोकांनी ग्लासेस आणि ब्रेडचे पाकिटं टाकून ठेवलेली आहेत इथे. गडाच्या वर माथ्यावर आलेलो आहे आणि पूर्ण पठार दिसते आपल्याला. आणि तिथे काही वास्तू पाहायला मिळते. हे अवशेष आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत. तो तिथे एक आहे, समोर आहे, हा एक आहे. आणि या इथे बहुतेक पाण्याचं टाकं दिसतंय, ते जाऊन पाहूया. आता मित्रांनो, एक लेणीच आहे. आणि या गडावरती आपल्याला भरपूर अशा छोट्या मोठ्या लेण्या पाहायला मिळत आहेत. भरपूर मोठी लेणी आहे ही सुद्धा. फक्त आतमध्ये जाताना हाईट कमी आहे, पण आतमध्ये गेल्यानंतर एक अख्खा माणूस उभा राहील एवढी जागा आहे इकडे. मित्रांनो, गडावरती फिरताना ह्या ज्या लेण्यांच्या खुणा आहेत, ह्याच त्या खुणा आहेत की हे आपल्याला सांगत आहेत की हा किल्ला किती जुना आहे. आणि थोडंसं पुढे येताच आपल्याला काही शिळा पाहायला मिळते देवीची. मित्रांनो, गड फिरताना शक्यतो ज्याप्रमाणे आम्ही दाखवत आहोत व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे तुम्ही फिरलात तर तुम्हाला गड फिरणं फार सोपं होईल. कारण इकडे पुष्कळशा पायवाटा गेलेल्या आहेत. आणि त्या पायवाटेने जर आपण जायचं म्हटलं तर आपण भटकण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे आपण ज्याप्रमाणे मी दाखवतो आहे तुम्हाला त्याप्रमाणेच तुम्ही फिरा. चुकण्याचे चान्सेस फार कमी आहेत. आणि तो बघा, तिथं आपल्याला दर्गासुद्धा दिसतो आहे. आणि ही दर्ग्याची वास्तू आलेली आहे. पुष्कळ मोठी वास्तू आहे ही सुद्धा.
एकंदर याची रचना बघितली आपण तर इथे सुद्धा एक थडगं पाहायला मिळते आपल्याला. ते सुद्धा एक थडगं आहे तिथे कॉर्नरला. थडग्याजवळ एक गृहस्थ माता टेकत होते. त्यांना विचारले असता हा दर्गा हाजी हजरत हाजीमल शौली बाबांचा आहे हे कळले. दर्ग्याजवळ माथा टेकून माझी विंचूकड्याकडे वाटचाल सुरू झाली. हा इथे वर दर्गा आहे आणि इथून समोर आल्यावरती आपल्याला ही वाट गडाच्या कडेकडेने घेऊन जाते आहे. मित्रांनो, गडावरचं भलं मोठं पाण्याचं टाकं आहे. याची रचना बघू शकतो आपण. हा संपूर्ण कातळ जो आहे तो असा आतल्या बाजूला खोदलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तो तिथे दर्गा आहे. दर्ग्याच्या समोर तिथं खाली पाण्याचा टाका आपण बघितला आहे आणि ही वाट आत्ता आपल्याला तो बघा तिथं विंचूकडा दिसतोय त्या विंचूकड्याकडे घेऊन जाते. जिथे विंचूकडा बोर्ड लावलेला आहे तिथून आल्यानंतर हा जो इथे काय नजारा आपल्याला पाहायला मिळतोय तो मित्रांनो खरोखर शब्द नाही आहेत ह्या नजाऱ्यासाठी. मित्रांनो, याला विंचूकडा नाव का पडलेलं आहे हे आपल्याला लक्षात येतं इथे आल्यानंतर. आणि याला तटबंदी बांधल्यामुळे संपूर्ण आकार आपल्याला ह्या नांगीचा लक्षात येतोय. विंचूकडा ही गडाची पश्चिम बाजू आहे. गडापासून थोडी खालच्या दिशेला उतरलेली सोंड विंचूच्या नांगीच्या आकाराची असल्यामुळेच याला विंचूकडा असे म्हटले आहे. 1.5 किलोमीटर लांब व 30 मीटर रुंद सोंड सर्व बाजूंनी उभी असल्यामुळे शत्रू येथून वर येणे अशक्य. शिवाय कड्याखाली असलेले घनदाट जंगल विंचूकड्याला अधिक अजिंक्य बनवते. पाण्याच्या टाक्यापाशी आता आपण पोचलेलो आहे आणि तिथे एक दरवाजा आपल्याला दिसतोय. भरपूर मोठं पाण्याचं टाकं आहे हे सुद्धा. आणि या पाण्याच्या टाक्याच्या बाजूलाच हा इथे गडावरचं टॉयलेट तटबंदीमध्ये असलेलं. फायनली मित्रांनो कड्यापाशी आपण पोचलेलो आहे आणि हा भगवा जो आपण बघितला होता वरून. आणि इथे आपल्याला गडावरती बाहेर जायचा चोर दरवाजा सुद्धा पाहायला मिळतोय. तिथे सुद्धा आपण जाणार आहोत. बहुतेक हा आपल्याला खालच्या तटबंदीवर घेऊन जातो. तर सुरुवातीला आपण गडाच्या इकडे जाऊया आणि मग खाली जाऊ. तो दरवाजा आहे आपल्याला बहुतेक ह्या तटबंदीवर इथे खालच्या बाजूला घेऊन येतोय. आणि सगळ्यात शेवटचं टोक विंचूकड्याचं. विंचूकड्याला जी दुहेरी तटबंदी आहे त्या तटबंदीवरती आपण चाललेलो आहे. आणि कड्याच्या इथे आल्यानंतर हे प्रवेशद्वार आपल्याला जे त्या तटबंदीकडे घेऊन जाते. आणि एकंदर याची रचना आपण बघू शकतो आहे. दगडामध्येच कमानींचं स्वरूप दिलेलं आहे, कोरलेलं आहे पूर्णपणे. आणि इथे एक प्रवेशद्वार आहे. हे आपल्याला कुठे जातंय घेऊन ते बघूया आता. अरे बापरे, वाकूनच जायचंय पूर्ण.
मित्रांनो, हे पुन्हा आपण गडावरती आलेलो आहे. हा आपला भगवा आपल्याला फडकताना दिसतो आहे. हा विंचूकड्याचा वरचं टोक आहे. आणि जेव्हा आपण त्या प्रवेशद्वारातून उतरलो तेव्हा हा संपूर्ण वळसा घेऊन आपण ह्या पुन्हा प्रवेशद्वारातून विंचूकड्याच्या वरच्या बाजूला आलेलो आहे. आता पटापट निघूया आपण, कारण आपल्याला तिथं वरती जायचं आहे आणि तिथून आपण गडाच्या वरच्या बाजूला जाणार आहोत. विंचूगडाकडून आपण इथे वरच्या बाजूला, तिथे आपल्याला भगवा फडकताना दिसतो आहे, तिथून सरळ आलो आहे आपण. आणि हे सरळ आल्यानंतर इथे आपल्याला काहीतरी वास्तू पाहायला मिळते, तर ती आता आपण जाऊन पाहूया. बहुतेक पाण्याचं टाकं असावं. येथे आले असता पाण्याची विविध आकारातील 5 टाके व एक खांबलेणी पाहायला मिळते. ही टाकी नाही आहे मित्रांनो, ही लेणी आहे खोदलेली. आणि ही वास्तू बघू शकतो आपण आतून. आता इथून आपण वरच्या बाजूला चाललो आहे आणि तिथे सुद्धा काहीतरी आपल्याला वास्तू पाहायला मिळते. आता आपण गडाच्या सगळ्यात उंच ठिकाणी चाललेलो आहे. बघा, इथे अजून एक पाण्याचा टाका आपल्याला दिसत आहे. आपण गडाच्या वरती निघालो आहे आणि वरती जाण्याआधीच तिथे आपल्याला लांबवरती एक चुन्याच्या घाण्यासारखं काहीतरी पाहायला मिळतं आहे, तर ते सुद्धा आता आपण जाऊन पाहणार आहोत. बापरे, हा हा, हेच ते मित्रांनो गडावरचं 16 कोनी पाण्याचा टाका आहे. ह्याचा घेरा आपल्याला बघितल्यानंतर लक्षात येतो की किती भलं मोठं टाका आहे ते. आणि तिथं पायऱ्यासुद्धा दिलेल्या आहेत खाली उतरण्यासाठी. ही रचना बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येते की कोण इथे आपल्याला कळून येत आहेत. आणि या इथूनच ही सुद्धा एक विहीर म्हणता येईल याला. याची खोली आपण बघू शकतोय, जवळजवळ 20 फूट खोली आहे. आणि त्या तिथे खूप उंच आहेत पायऱ्या उतरण्यासाठी. हा इथे एक पुन्हा आपल्याला दर्गा पाहायला मिळतोय गडाच्या सर्वात उंच ठिकाणी. दर्ग्याकडून आपण त्र्यंबक तलाव व महादेव मंदिराकडे निघालो आहे. इथे एक तलाव, हे इथे एक टाकं दिसतंय आपल्याला पाण्याचं. ते एक टाका आहे. आणि याच मंदिराच्या मागच्या बाजूला हे पाण्याचं टाकं आहे. आणि इथून इथे एक बोर्ड लावलेला आहे पिण्याच्या पाण्याच्या. तर हे एक छोटं विहिरीसारखं आहे, इथून आपण पाणी घेऊ शकतो पिण्यासाठी. आणि इथूनच वर गेल्यानंतर आपल्याला 16 कोनी तलाव पाहायला मिळतो.
तिथे सुद्धा आपल्याला पाण्याची खोदलेली टाकी पाहायला मिळत आहेत. हा संपूर्ण परिसर आहे. या परिसरात छोटी मोठी अनेक आकाराची टाकी आपल्याला इथे दिसत आहेत. ती सुद्धा आपण वरतून दाखवूया. आणि हा अष्टकोनी आकारातला असलेला त्र्यंबक तलाव, या तलावापाशी आपण पोहोचलेलो आहे आता. आणि याचेसुद्धा कोण आपल्याला लक्षात येत आहेत. 8 कोण आहेत या तलावाला सुद्धा. आणि अगदी मंदिराच्या मागच्याच बाजूला आहे हा तलाव. महादेव मंदिराजवळ पोहोचलो असता शेंदूर लेपन केलेल्या चपेटदान मारुतीचे दर्शन होते व मारुतीसमोरच एक सुंदर कोरीवकाम केलेला नंदी आहे. महादेवाचे दर्शन करून येथे आपली गडभ्रमंती पूर्ण होते. येथून आपण पुन्हा हनुमान दरवाजाकडे पोहोचतो. आणि हे आता आपण पुन्हा दर्ग्यापाशी पोचलेलो आहे, जिथून आपण सुरुवात केली होती. हा गडाचा हनुमान दरवाजा आहे किंवा महादरवाजा पण म्हणता येईल याला. आणि इथून आपण गडाच्या वरच्या बाजूला गेलो होतो आणि तिथून पूर्ण वळसा घालून विंचूकडा करून आपण इथे आलेलो आहे. तर मित्रांनो, व्हिडिओची सांगता करायची वेळ आलेली आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, कारण आमचे जास्तीत जास्त प्रयत्न हेच असतात की एखादा नवीन माणूस जर गड फिरण्यासाठी येतो आहे तर कुठच्या वास्तू कुठे आहेत, तिथे कसे पोचायचे आहे, ते आम्ही जास्तीत जास्त हा प्रयत्न करत असतो की अगदी सोप्या पद्धतीने आम्हाला दाखवता येईल. त्यामुळे कदाचित आमचा व्हिडिओ मोठा होतो, पण पर्याय नाही आहे मित्रांनो. कारण जर आपल्याला संपूर्ण गड फिरायचा असेल, संपूर्ण गडाचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर व्हिडिओ मोठा हा होणारच. आमचे प्रयत्न अर्थातच आपल्याला आवडत असतील. जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून पुढील येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा आपल्यापर्यंत पोहोचेल. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, एक नवीन गडाचा इतिहास घेऊन किंवा एका नवीन वास्तूचा इतिहास घेऊन. तोपर्यंत खुश रहा, हसत रहा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.